नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी. आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी महाराष्ट्र बोर्ड लेसन मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. तर हा जो आपला व्हिडिओ आहे हा सगळ्यात शेवटचा व्हिडिओ आहे या लेसनचा आणि फायनली आपला हा लेसन संपणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन गोष्टी, एक म्हणजे प्लासेंटेशन आणि दुसरं म्हणजे फ्रूट. त्यासोबतच आपल्याला अजून एक पाहायचं आहे ते म्हणजे फ्लोरल फॉर्म्युला, ज्यामध्ये बेसिकली आपल्याला सपोज एखादी फॅमिली असेल तर त्या फॅमिलीचे जे काही कॅरेक्टर्स आहेत ते आपण एका फॉर्म्युल्याच्या आधारे रिप्रेझेंट करतो. इंटरेस्टिंग आहे ना, ते पण आपण पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर नीटची तयारी करत असाल तर अनअकॅडमीतर्फे 2 जानेवारीला सकाळी 11 वाजता नीट कॉम्बॅक्ट टेस्ट अरेंज केलेली आहे. ही टेस्ट 11th, 12th, 13th सगळ्या क्लासेससाठी अवेलेबल आहे. 28 क्वेश्चन्स असणार आहेत आणि 45 मिनिटची टेस्ट आहे. तुम्ही ही टेस्ट फ्रीमध्ये जॉईन करू शकता. टेस्टसाठी सुहानी 10 हा कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला ही टेस्ट फ्रीमध्ये जॉईन करता येईल. या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. जर तुमचा रँक 1 to 3 मध्ये आला तर तुम्हाला 100% स्कॉलरशिप मिळणार आहे. सोबतच गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल्स देखील आहेत. त्यासोबतच बाकीचे जे रँक्स आहेत त्यानुसार तुम्हाला स्कॉलरशिप देखील मिळेल. नेक्स्ट, या टेस्टमध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला डिटेल सोल्युशन पण मिळणार आहे आफ्टर टेस्ट. जे क्वेश्चन्स आहेत तर ते जशी की नीटची एक्झाम असते त्याप्रमाणे अरेंज आहेत. सिलेबस सेम आहे जो की नीटसाठी असणार आहे. तसेच जे 2022मध्ये नीट देणार आहेत त्यांच्यासाठी अनअकॅडमीवरती एम बॅच नावाची नवीन बॅच सुरू होणार आहे 29 डिसेंबरपासून. जर तुम्हाला या बॅचमध्ये एनरोलमेंट करायचं असेल तर तुम्ही अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. सबस्क्रिप्शन दरम्यान जर तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरला तर तुम्हाला याच्यावरती आणखी 10% डिस्काउंट पाहायला मिळेल. जर तुम्ही 6 मंथचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला 1 मंथचं सबस्क्रिप्शन फ्री मिळेल आणि जर तुम्ही 18 मंथचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला 2 मंथचं सबस्क्रिप्शन फ्री मिळेल. यासाठी पण तुम्ही जर सुहानी 10 कोड वापरलं तर तुम्हाला अजून 10% डिस्काउंट पाहायला मिळेल. या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. सो थँक्यू सो मच. सो लेट अस स्टार्ट फर्स्ट ऑफ ऑल प्लासेंटेशन. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्लासेंटेशन म्हणजे काय हे थोडक्यात पाहिलं होतं. आता आपण डिटेलमध्ये पाहतोय. प्लासेंटेशन, the mode of arrangement of ovules on the placenta within the ovary is called as placentation. सो या ठिकाणी ओव्ह्यूल्स आणि ओव्हरीमध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. सो ओव्ह्यूल्स म्हणजे काय, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की ओव्ह्यूल्स म्हणजे काय आहेत, सीड्स आहेत. ओके, ओव्ह्यूल्स म्हणजे काय आहेत, सीड्स आहेत. आणि ओव्हरी म्हणजे काय आहे तर ते फ्रूट आहे. सो फ्रूट इज कॉल्ड एज ओव्हरी आणि ओव्ह्यूल्स म्हणजे काय असणार आहे, सीड्स. सो एखाद्या फ्रूटमध्ये सीड्सची अरेंजमेंट कशी आहे याला आपण म्हणणार आहोत प्लासेंटेशन. सो प्लासेंटेशनचे काही प्रकार आहेत, कारण फळांची व्हरायटी खूप जास्त आहे. फळं असेल किंवा वाटाणा वगैरे आपण घेतलं व्हेजिटेबल्स तरीही त्याच्यामध्येही आपण प्लासेंटेशन पाहतो. सो फळं किंवा व्हेजिटेबल्स तर याच्यामध्ये ओव्ह्यूल्सची अरेंजमेंट कशी आहे याला आपण म्हणणार आहोत प्लासेंटेशन. फर्स्ट आहे मार्जिनल. मार्जिनल म्हणजे काय तर तुम्ही जर वाटाणा पाहिला असेल तर जेव्हा याला आपण ओपन करणार आहोत तर ओपन केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये अशा पद्धतीने या दाण्यांची अरेंजमेंट पाहायला मिळते. सो ही जी अरेंजमेंट आहे याला आपण म्हणणार आहोत मार्जिनल प्लासेंटेशन. मार्जिनल म्हणजे कसं, तुम्ही जर वहीचं पान पाहिलं तर त्याच्या बाजूला मार्जिन असते, ती कशी स्ट्रेट असते तर तुम्ही त्यावरून लक्षात ठेवू शकता. जेव्हा ही वहीचं पान आठवणार तेव्हा तुम्ही वाटाणा आठवा, असं तुमच्या लक्षात राहील. आता हे आहे मार्जिनल प्लासेंटेशन. याची आपण डेफिनेशनसुद्धा रीड करूया कारण तुम्हाला अशा साध्या लँग्वेजमध्ये नाही येणार, ते डेफिनेशनमध्ये. सो डेफिनेशन अशी आहे की ओव्ह्यूल्स आर प्लेस्ड ऑन दी फ्यूज्ड मार्जिन्स ऑफ युनिलोक्युलर ओव्हरी. युनिलोक्युलर म्हणजे काय, सिंगल लोक्युल्स प्रेझेंट आहेत. सो याला आपण म्हणतो युनिलोक्युलर ओव्हरी, जी की कोणत्याही बीन्समध्ये, असं नाही की वाटाणाच फक्त, इतर तुम्ही कोणतेही बीन्स घेऊ शकता. चवळीची शेंग असेल किंवा ज्या पण शेंगा येतात त्या सगळ्या तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. नेक्स्ट आहे एक्साईल. एक्साईल म्हणजे काय तर ओव्ह्यूल्स आर प्लेस्ड ऑन दी सेंट्रल ॲक्सिस ऑफ अ मल्टीलोक्युलर ओव्हरी. आता मल्टीलोक्युलर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर असे चेंबर्स आहेत, म्हणजे हे फर्स्ट चेंबर, हे सेकंड चेंबर, हे थर्ड चेंबर, तर याला म्हणतो. आणि मल्टीलोक्युलर कारण या ठिकाणी 2 लोक्युल्स असतात. सो दॅट्स वाय हे आहे मल्टीलोक्युलर. मग आता हे तुम्ही कॉटनचं फ्लावर पाहिलं असेल तर कॉटनचं फ्लावर पण अशाच पद्धतीने फुगीर असतं, व्हाईट कलरचं असतं ऑब्वियसली. तर त्याच्यामध्ये जे सीड्स असणार आहेत तर ते असे अरेंज्ड असतात. प्रत्येक लोक्युलमध्ये 1 सीड म्हणजेच 1 ओव्ह्यूल याच्यामध्ये प्रेझेंट असतं आणि या अरेंजमेंटला आपण म्हणतो एक्साईल. सो हे कोणाकोणामध्ये पाहायला मिळतात, चायना रोज. आतापर्यंत आपण अनेक ठिकाणी चायना रोज हे एक एक्झाम्पल म्हणून पाहिलेलं आहे. सो चायना रोजमध्ये पाहायला मिळते आणि कॉटनमध्ये. सो CC आहे, तुम्ही त्याचं लक्षात ठेवू शकता, ACC वगैरे असं काहीतरी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे परायटल. ओव्ह्यूल्स आर प्लेस्ड ऑन इनर वॉल ऑफ युनिलोक्युलर ओव्हरी ऑफ मल्टीकाल्पेररी सिनकार्पस गायनोशियम. फॉर एक्झाम्पल आहे पपया किंवा कुक्युंबर. कुक्युंबरमध्ये तुम्ही पाहिलं असेल अशा पद्धतीने तुम्ही जर स्लाइस कट केली तर त्याच्या आतमध्ये असे जे असं एक
हे एवढा पार्ट तर पूर्ण व्हाईट किंवा एक असा हलकासा ग्रीन कलरचा असतो आणि त्याच्या आतमध्ये अशा पद्धतीने सगळे सीड्स प्रेझेंट असतात. ओके, सो हे कसे असतात म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर हे सगळे असे सेंटरकडे आलेले असतात, म्हणजे इनर वॉलला सगळे असे अटॅच्ड असतात. यांचं अटॅचमेंट कुठे असते? आतमधल्या वॉलला असते. तर याला आपण म्हणणार आहोत परायटल. जेव्हा हे तुम्ही कुकुंबर खाणार तेव्हा परायटल असं आठवू शकता. पपयामध्येही अशाच पद्धतीने अरेंज्ड असतात. पपयामध्ये पण सिंगल लोक्युलर म्हणजे सिंगल स्पेस आतमध्ये प्रेझेंट असो. सपोज की पपाया असं काहीतरी आहे आणि याच्या आतमध्ये फक्त अशा ज्या बिया आहेत किंवा जे ओव्ह्यूल्स आहेत तर ते अटॅच्ड असतात. सो इथे कुठेही तुम्हाला कंपार्टमेंट्स नाही पाहायला मिळणार पपयामध्ये. दॅट्स वाय ते कसं आहे? युनिलोक्युलर आहे. मल्टीकार्पेटरी म्हणजे काय हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सिन कार्पस देखील आपण पाहिलेलं आहे. सिन कार्पस म्हणजे काय? सिन याचा अर्थ काय होतो? फ्यूज्ड. ओके, सो हे कसे आहेत? फ्यूज्ड आहेत. त्यांचं कार्पेटरी कसं आहे? फ्यूज्ड आहे. आणि गायनोशियम. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बेसल. सिंगल ओव्ह्यूल इज प्रेझेंट ॲट दी बेस ऑफ युनिलोक्युलर ओव्हरी. या ठिकाणी पण एकच चेंबर प्रेझेंट आहे, एकच लोक्युल प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल राईसमध्ये, व्हीटमध्ये, सनफ्लावरमध्ये तर यांच्यामध्ये तुम्हाला एकच सिंगल ओव्ह्यूल जे आहे तर ते खाली असं पाहायला मिळेल. तुम्ही सनफ्लावर वगैरे ओपन करून जर असेल कुठे तुमच्याकडे तर पाहू शकता. तर त्यामध्ये तुम्ही जर ओपन करून पाहिलं तुम्हाला एकच सिंगल ओव्ह्यूल खाली पाहायला मिळेल. सनफ्लावर किंवा मेरीगोल्ड वगैरे याच्यामध्ये हे पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे फ्री सेंट्रल. फ्री सेंट्रल म्हणजे काय? तर याची अरेंजमेंट साधारणतः अशा पद्धतीची असते, म्हणजे असेही सेंटरला असे अटॅच्ड असतात सगळे जे ओव्ह्यूल्स आहेत तर ते. हे तुम्हाला केलोसियामध्ये किंवा डिएन्थसमध्ये, आर्जिमोनमध्ये पाहायला मिळतं. ओव्ह्यूल्स आर बोर्न ऑन सेंट्रल ॲक्सिस, म्हणजे एका सेंट्रल ॲक्सिसवरती सगळे ओव्ह्यूल्स असे अटॅच्ड असतात. हे ओव्हरीच्या वॉलला अटॅच नाही आहेत. ओव्हरीचं वॉल म्हणजे काय? हे जे आहे जे तुम्हाला लाईट ग्रीन कलरचं पाहायला मिळते बाहेर, हे काय? हे ओव्हरीचं वॉल आहे. तर या ओव्हरीच्या वॉलला हे अटॅच नाही आहेत. बाकी जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी हे ओव्हरीला अटॅच्ड आहेतच. इथे जर आपण पाहिलं तर असं का होईना पण ते ओव्हरीला अटॅच्ड आहेतच. इथे पण ओव्हरीच्या वॉलला, ओव्हरीच्या वॉलला अटॅच्ड आहेतच. पण या ठिकाणी ते कुठेही ओव्हरीला अटॅच होत नाही आहेत, ओव्हरीच्या वॉलला अटॅच्ड होत नाही आहेत. सो हा एक म्हणजे तुम्ही डिफरन्स घेऊ शकता की सगळ्या प्रकारामध्ये हा एक वेगळा प्रकार आहे फ्री सेंट्रल, की ज्या ठिकाणी जे आतमधले ओव्ह्यूल्स आहेत तर ते जी ओव्हरी वॉल आहे त्या ओव्हरी वॉलला कुठेही टच करत नाही आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फ्रूट. एंजिओस्पर्म्स प्रोड्यूस फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन फ्रॉम ओव्हरी. आपण काय पाहिलं? सीड्स पाहिलं. सीड्स म्हणजे काय? ओव्ह्यूल असतं. मग जे ओव्हरी आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? फ्रूटमध्ये होतं आफ्टर फर्टिलायझेशन. समटाइम्स फ्रूट इज प्रोड्यूस्ड फ्रॉम ओव्हरी विदाउट फर्टिलायझेशन. बट काही वेळेस काय होतं की फर्टिलायझेशन न होता, म्हणजे फर्टिलायझेशन होत नाही बट तरी देखील त्या ठिकाणी फ्रूट्स तयार होतात. ओके, सच टाईप ऑफ फ्रूट्स आर कॉल्ड ॲज पार्थिनोकार्पिक फ्रूट्स. आणि अशा फ्रूट्सला आपण म्हणणार आहोत पार्थिनोकार्पिक फ्रूट्स. तुम्ही बनाना वगैरे पाहिलं असेल तर बनाना काही प्रसंगी काय होतं की त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन नाही होत बट तरीही ते फ्रूट डेव्हलप होतं, म्हणजेच याला आपण म्हणणार आहोत पार्थिनोकार्पिक फ्रूट्स. आणि हे जे फिनोमिनॉन आहे अशा पद्धतीने फ्रूट ग्रो होण्याचा किंवा फ्रूट तयार होण्याचा याला आपण म्हणतो पार्थिनोकार्पी. फॉर एक्झाम्पल जे कल्टिवेटेड व्हरायटीज आहेत बनानाचे किंवा सीडलेस ग्रेप्स वगैरे आहेत, तुम्ही जर एकदम टिपिकल म्हणजे एकदम जसं की विदाऊट केमिकल वगैरे असे जर तुम्ही ग्रेप्स पाहिले तर त्या ग्रेप्समध्ये आतमध्ये बिया असतात. बट आत्ताचे जर तुम्ही ग्रेप्स पाहिले तर दोज ग्रेप्स आर सीडलेस, त्याच्यामध्ये अजिबात बिया वगैरे पाहायला मिळत नाहीत. इवन तो तुम्ही जर एकदम नॅचरली पिकणारी जर तुम्ही केळी पाहिली, नॅचरली झाडावरती उगवणारी विदाऊट केमिकल आणि काही केमिकल न वापरता, तर त्या केळ्यांच्या आतमध्ये पण ब्लॅकिश कलरच्या अशा एकदम छोट्याशा बिया असतात. सो बनाना देखील सीडवाला फ्रूट आहे बट आता जर आपण पाहिलं तर त्याच्यावरती काही केमिकल्स वगैरे वापरले जातात ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये बिया राहत नाहीत. तुम्ही इलायची केळी पाहिली असतील तर त्यामध्ये बिया असतात. ओके, सो तो भाग वेगळा आहे, सॉरी जरासं डायवर्ट झाले. नेक्स्ट आहे द फ्रूट दॅट डेव्हलप्स ओनली फ्रॉम ओव्हरी इज ट्रू फ्रूट. असे फ्रूट्स की जे फक्त आणि फक्त ओव्हरीपासून तयार होतात, फक्त आणि फक्त ओव्हरीपासून, त्याला आपण म्हणणार आहोत ट्रू फ्रूट. जसं की फॉर एक्झाम्पल मँगो आहे. जसं की तुम्ही जर पाहिलं तर ही आहे मँगोची कोय. सो कोय काय आहे या ठिकाणी? ओव्ह्यूल आणि जे बाहेरचं कवरिंग आहे म्हणजे जो गुबगुबीत भाग आहे जो की आपण खातो दर समरमध्ये त्याला आपण म्हणणार आहोत दॅट इज ओव्हरी. आणि जो आतला भाग आहे बीचा किंवा कोय ज्याला आपण म्हणतो तर तो असणार आहे ओव्ह्यूल. आणि मँगो काय आहे? ट्रू फ्रूट आहे. आणि असे जे काही फ्रूट्स आहेत द फ्रूट विच डेव्हलप्स फ्रॉम अदर फ्लोरल पार्ट दॅन ओव्हरी इज कॉल्ड ॲज फॉल्स फ्रूट ऑर स्युडोकार्पस. मग तुम्ही जर ॲपल वगैरे पाहिलं तर ॲपल ॲक्च्युली ओव्हरीपासून तयार होत नाही किंवा ॲक्च्युली ओव्हरीचा भाग नाही येतो, तर इतर जे फ्लोरल पार्ट्स आहेत त्याच्यापासून ॲपल तयार होतो. दॅट्स वाय ॲपलला आपण फॉल्स फ्रूट म्हणतो. सो मग तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की मग ॲपल नेमकं कसं तयार होतो? कारण ॲपल तर ओव्हरीपासून म्हणजे ओव्हरीच्या व्यतिरिक्त जे फ्लोरल पार्ट्स फ्लावरमध्ये प्रेझेंट आहेत त्यापासून तयार होतं. मग ते कसं तयार होतं? तर ॲपल थॅलॅमसपासून तयार होतं. थॅलॅमस म्हणजे काय? तर आपण फ्लावरमध्ये पाहिलं होतं. कुठे गेला फ्लावर? हां,
या ठिकाणी आपण पाहिलं होतं की हा जो पार्ट आहे या पार्टला आपण म्हणतो थॅलॅमस. हे थोडंसं ब्लॅकिश आहे PDF मध्ये, बट हा जो पार्ट आहे याला आपण म्हणतो थॅलॅमस. आणि या पार्टपासून जे डेव्हलप होतं तर त्याला आपण म्हणणार आहोत ॲपल, आणि त्यामुळे त्याला आपण म्हणतो फॉल्स फ्रूट. सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हा पूर्ण थॅलॅमस रिजन आहे, आतमध्ये सीड्स प्रेझेंट आहेत. आणि हे एंडोकार्पस एक्टोकार्पस काय आहे तर बेसिकली हा जो सगळ्यात बाहेरचा पार्ट असतो एकदम एकदम सालचा, म्हणजे साल जी आहे मँगोची, त्याला आपण म्हणतो एपिकार्प. त्यासोबतच जो आतला फ्लेशी पार्ट आहे की जो आपण खातो, जो एडिबल आहे, त्याला आपण म्हणतो मिझोकार्प. आणि त्याच्या आतमधला हे जे आहे पार्ट कवरिंग, त्याला आपण म्हणणार आहोत एंडोकार्प. आणि याच्या आतमध्ये असतो ओव्ह्यूल. नेक्स्ट आहे, जर आपण ॲपलमध्ये पाहिलं तर ॲपलमध्ये सगळ्यात बाहेरचा जो पार्ट असतो एपिकार्प, तर तो नाही आहे. तर या ठिकाणी काय आहे, थॅलॅमस आहे, याच्या आतमध्ये सीड्स आहेत. आणि तुम्ही जर ह्याला अजून थोडंसं झूम केलं तर तुम्हाला या ठिकाणी जो पार्ट पाहायला मिळतोय, हां ओके, या ठिकाणी तुम्हाला जो पार्ट पाहायला मिळतो याला आपण म्हणणार आहोत एंडोकार्पस. आणि हा जो पार्ट आहे इथे मधला, तुम्ही जेव्हा ॲपल खाता तेव्हा इथला जो पार्ट असतो थोडासा कडक असतो तो बाकीच्या गाभ्यापेक्षा, त्याला आपण म्हणणार आहोत मेसोकार्प. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, तुम्हाला या ठिकाणी काही फ्रूटचे प्रकार पाहायला मिळतात. टोमॅटो आहे, टोमॅटो बाय द वे एक फ्रूटच आहे. सीताफळ आहे, अननस आहे, आणि हे काय आहे, अननस असं कट केलेलं आहे. आणि नेक्स्ट काहीतरी आहे, आय डोंट नो, कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा, थोडीशी मला पण इन्फॉर्मेशन मिळेल. नेक्स्ट आहे, अ टिपिकल ट्रू फ्रूट हॅज अ प्रोटेक्टिव्ह वॉल दॅट इज पेरिकार्प. म्हणजे जे टिपिकल ट्रू फ्रूट आहे, ट्रू फ्रूट म्हणजे काय, तुम्ही मँगो लक्षात ठेवू शकता. मँगोला जे प्रोटेक्टिव्ह वॉल असणार आहे, जे कवरिंग असणार आहे, त्याला आपण म्हणणार आहोत पेरिकार्प. नेक्स्ट आहे, इन फ्लेशी फ्रूट्स पेरिकार्प इज फर्दर डिवायडेड इंटू आउटर एपिकार्प, म्हणजे जी बाहेरची साल होती तर ती साल, मिसोकार्प आणि त्याच्या आतमधलं एंडोकार्प, या तिघांना मिळून आपण काय म्हणतो, पेरिकार्प. ओके. पुन्हा एकदा आपण चेक करूया. हे जे 3 रिजन्स आहेत, म्हणजे साल, त्याच्या आतमधला हा गाभा आणि त्याच्या आतमधलं हे कवरिंग, या तिघांना मिळून आपण म्हणतो पेरिकार्प. नेक्स्ट, आणि हे ट्रू फ्रूट्समध्येच आपल्याला फक्त 3 पार्ट पाहायला मिळतात. फ्रूट्स कॅन डेव्हलप फ्रॉम वन ओव्हरी ऑफ वन फ्लावर, म्हणजे एका फ्लावरच्या एका ओव्हरीपासून फ्रूट डेव्हलप होतं, आणि त्या फ्रूटला आपण म्हणतो सिम्पल फ्रूट. ओके. जे एकाच ओव्हरीपासून डेव्हलप होणार आहेत त्याला आपण म्हणतो सिम्पल फ्रूट. सिम्पल फ्रूट्स आर फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर पेरिकार्प. मग त्यांचं पेरिकार्प कसं आहे, आता तुम्ही जर पाहिलं तर सीताफळचं पेरिकार्प किंवा अननसचं पेरिकार्प किंवा टोमॅटोचं पेरिकार्प सगळ्यांचं सेम आहे का, तर नाही, प्रत्येकाचं डिफरंट आहे. मग अकॉर्डिंग टू त्यांचं पेरिकार्प कसं आहे त्याच्यानुसार पण यांच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. नेक्स्ट आहे, आफ्टर दॅट इन ड्राय फ्रूट्स. ओके, आधी आपण ड्राय फ्रूट्स कशाला म्हणतात हे पाहूया. आता आपण पेरिकार्प पाहिलं, ज्या फ्रूट्समध्ये हेच पेरिकार्प थिन प्रेझेंट असतं त्याला आपण म्हणतो ड्राय फ्रूट. म्हणजेच काय की, फॉर एक्झाम्पल जसं की आपण मँगो पाहिलं, मँगोमध्ये कसं पेरिकार्प खूप जाड होतं, सो जाड पेरिकार्प असेल त्याला आपण म्हणणार फ्लेशी फ्रूट. आणि जर तेच पेरिकार्प खूप थिन असेल, खूपच कमी असेल, त्याला आपण म्हणणार आहोत ड्राय फ्रूट्स. सो ड्राय फ्रूट्स म्हणजे ते ड्राय फ्रूट्स नाही, हे म्हणजे ते पण ड्राय फ्रूट्स आहेतच, बट हे आपण वेगळ्या अर्थाने घेतोय, ते आल्मंड वगैरे ते नाही. सो नेक्स्ट आहे, इट ब्रेक्स ओपन जर ते ॲट मॅच्युरिटी, जर ते मॅच्युरिटीमध्ये ओपन झाले, ब्रेकडाऊन झाले, त्याला आपण म्हणणार आहोत डेहिसंट. बट इन सम अदर्स इट डज नॉट ओपन ब्रेक किंवा ब्रेक ओपन, बट काही फ्रूट्समध्ये ते मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये असे ओपन होत नाहीत, त्याला आपण म्हणणार आहोत इनडेहिसंट. आता ओपन होणारे कोणते आहेत आणि कोणते नाही आहेत ते आपण पुढे पाहूया. सो एकिने म्हणजेच मिराबिलिस, कॅरिओप्सिस म्हणजेच मेज म्हणजेच मका. नेक्स्ट आहे, किंवा सिप्सेला म्हणजे सनफ्लावर, आर इनडेहिसंट फ्रूट्स. इनडेहिसंट म्हणजे काय की जे मॅच्युरिटीच्या टाईममध्ये ब्रेकडाऊन होत नाहीत किंवा ओपन होत नाहीत, त्याला आपण म्हणणार आहोत इनडेहिसंट प्लांट्स किंवा फ्रूट्स. नेक्स्ट आहे कॅप्सूल, फॉर एक्झाम्पल लेडीज फिंगरमध्ये असतं. लेग्युम म्हणजे बेसिकली जे पी किंवा बीन्सचे फ्रूट्स असतात त्याच्यामध्ये लेग्युम असतं. आर डेहिसंट फ्रूट्स म्हणजे ते काय होतात की ॲट दी टाईम ऑफ मॅच्युरिटी ते ब्रेकडाऊन होतात, ते ओपन होतात. तुम्ही जर काही ड्राय वगैरे झालेले पाहिले असेल तर ते कसे होतात, असे ओपन होतात, आपोआपच प्लांटवरच ओपन होतात ते. सो हे कसं आहे, डेहिसंट फ्रूट्स आहेत. इन फ्लेशी फ्रूट्स लाईक बेरी वगैरे असेल, टोमॅटो ज्याला आपण म्हणतो, हॅज व्हेरी सॉफ्ट पेरिकार्प. टोमॅटो छान असा गुबगुबीत गोल गरगरीत असतो, सो त्याला आपण म्हणणार आहोत तो कसा आहे, फ्लेशी आहे, किंवा त्याच्यामध्ये कसं आहे, पेरिकार्प खूप जास्त थिक आहे. सोबतच जर तुम्ही ड्रूप वगैरे पाहिलं, ड्रूप म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कोकोनट येतो. सो कोकोनटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर स्टोनी एंडोकार्प असतं, म्हणजे जे बाहेरचं कवरिंग आहे, म्हणजे ज्याला आपण ते असतं ना ब्राउनिश कलरचं, सो ते कसं आहे, स्टोनी आहे, म्हणजे दगडासारखं टणक असं असतं ते. नेक्स्ट आहे, मेनी ओव्हरीज ऑफ एपोकार्पस गायनोशियम कॅन फॉर्म वन फ्रूट.
आता या ठिकाणी काय आपण पाहतोय की मगाशी आपण पाहिलं एका ओवारीपासून एकच फ्रूट तयार होतं. मग असे पण काही फ्रुट्स आहेत की ज्यामध्ये खूप सारे ओव्हरीज एकत्र येतात आणि त्यापासून एक फ्रूट तयार होतं. सो जेव्हा एकापेक्षा अधिक ओव्हरीज एकत्र येऊन त्यापासून फ्रूट तयार होतं त्याला आपण म्हणणार आहोत ॲग्रिगेट फ्रूट. जर सिंगल ओव्हरी त्यापासूनच सिंगल फ्रूट तयार होत असेल आपण म्हटलं होतं सिंपल फ्रूट. आणि जर खूप सारे ओव्हरीज एकत्र येऊन त्यापासून जर एकच फ्रूट तयार होत असेल त्याला आपण म्हणणार आहोत ॲग्रिगेट फ्रूट. सो ॲग्रिगेट म्हणजेच काय कलेक्शनला आपण म्हणणार आहोत इटारिओ. सो अकॉर्डिंगली दे कॅन बी इटारिओ ऑफ एकिनिस म्हणजे स्ट्रॉबेरी, इटारिओ ऑफ बेरीज म्हणजेच कस्टर्ड ॲपलमध्ये कसं तुम्ही जर इथे पाहिलं सीताफळामध्ये तर हे जे आहेत एक म्हणजे व्हाईट कलरचं जे आहे दॅट इज ओव्ह्यूल. ओके, दॅट इज ओव्हरी म्हणजे आतलं जे आहे ते ओव्ह्यूल आहे आणि हे जे कवरिंग आहे व्हाईट ते असतं ना गाभ्यासारखं, सो ते आहे त्यांचं ओव्हरी म्हणजे त्यांचं कवरिंग. सो असे खूप सारे ओव्हरी एकत्र येऊन एक सीताफळ तयार होतं आणि त्याच्यामुळे ते कसं आहे कलेक्शन ऑफ ओव्हरीज आहे. दॅट्स वाय त्याला आपण म्हणणार आहोत ॲग्रिगेट फ्रूट. नेक्स्ट आहे इटारिओ ऑफ फोलिकल्स म्हणजे कॅलोट्रॉपिस पण आधी आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे. नेक्स्ट आहे मेनी ओव्हरीज ऑफ मेनी फ्लावर्स बट ऑफ वन इन्फ्लोरसन्स कॅन फॉर्म वन फ्रूट. म्हणजेच काय तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं फॉर एक्झाम्पल पायनॅपल, तर पायनॅपलमध्ये हे इन्फ्लोरसन्स एकत्र येऊन त्यापासून एक फ्रूट तयार झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये खूप सारे ओव्हरीज आहेत, इन्फ्लोरसन्स आहेत, फ्लावर्स आहेत आणि त्यापासून एक फ्रूट तयार होतं त्याला आपण म्हणणार आहोत पायनॅपल. सो हे कसं आहे खूप गुंतागुंतीचं आहे. सो आपण याला कंपोजिट फ्रूट म्हणू शकतो म्हणजे थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. सो दिस फ्रूट्स डेव्हलप फ्रॉम वन इन्फ्लोरसन्स. हे एकाच इन्फ्लोरसन्सपासून डेव्हलप होतं. इन्फ्लोरसन्स म्हणजे काय आपण याच्या आधी पाहिले की जेव्हा एखाद्या फ्लोरल ॲक्सिसवरती फ्लावर्सची जी अरेंजमेंट असते त्याला आपण म्हणतो इन्फ्लोरसन्स. सो त्याच पद्धतीने हे जे एक फ्रूट आहे किंवा हे जे पायनॅपल आहे तर ते एक फ्रूट नाही आहे, याच्यामध्ये बरेचसे फ्लावर्स म्हटलं की ओव्हरी आलेच. सो बऱ्याचशा ओव्हरींचं कलेक्शन याच्यामध्ये आहे आणि यापासून हा पायनॅपल तयार झाला आहे. सो the one which develops from hypanthodium inflorescence is synchonous. फॉर एक्झाम्पल ज्याला आपण फिग म्हणतो कॉमन लँग्वेजमध्ये. सोरोसिस ज्याला आपण पायनॅपल म्हणतो, सोरोसिस हे पायनॅपलचं सायंटिफिक नेम आहे. डेव्हलप्स फ्रॉम कॅटकिन इन्फ्लोरसन्स. सो डिपेंड अपॉन की त्यांचं फ्लोरसन्स कोणत्या प्रकारचं आहे त्यांच्यामध्ये पण परत क्लासिफिकेशन केलेलं आहे. नेक्स्ट आहे लास्ट टॉपिक दॅट इज सीड. सीड इज अ रिप्रोडक्टिव्ह युनिट दॅट इज डेव्हलप फ्रॉम अ फर्टिलाइज्ड मॅच्युअर ओव्ह्यूल. जेव्हा एखादा ओव्ह्यूल मॅच्युअर होतो तर तेव्हा आफ्टर द टाइम ऑफ फर्टिलायझेशन त्यापासून एक सीड तयार होते. सो सीड काय आहे बेसिकली एक रिप्रोडक्टिव्ह युनिट आहे दॅट इज डेव्हलप्ड फ्रॉम अ फर्टिलाइज्ड मॅच्युअर ओव्हरी. नेक्स्ट आहे ओव्हरीपासून सीड डेव्हलप होते. सो द सीड इज कंपोज्ड ऑफ सीड कोट अँड एम्ब्रिओ. सीडच्या भोवती जे असणार आहे दॅट इज सीड कोट आणि त्याच्या आतमध्ये जे असतं दॅट इज एम्ब्रिओ. विथ ऑर विदाऊट एंडोस्पर्म. एंडोस्पर्म म्हणजे काय हे आपण आधी बऱ्याचदा पाहिलेलं आहे. सो बेसिकली सपोज की ही आहे आपली सीड. ओके, सो हे सीड आहे आणि सीडच्या आतमध्ये म्हणजे सीडच्या बाहेर एक असणार आहे सीड कोट, सीडच्या आतमध्ये असणार आहे एम्ब्रिओ आणि या ठिकाणी थोडासा स्पेस असतो. मग ते अशा पद्धतीचं असेल किंवा कोणत्याही शेपमध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असतं. एंडोस्पर्म म्हणजे काय तर जेव्हाही हे सीड जर्मिनेट होणार असेल तर तेव्हा त्या सीडला म्हणजे ग्रो होईपर्यंत त्याचं प्लांटमध्ये कन्व्हर्जन होईपर्यंत म्हणजे बेबीचं थोडंसं अडल्टमध्ये कन्व्हर्जन होईपर्यंत त्या सीडला न्यूट्रिशन देण्याचं काम कोण करणार आहे एंडोस्पर्म. ओके, सो काही प्लांट्समध्ये एंडोस्पर्म असतं काहींमध्ये नसतं. एम्ब्रिओ कंटेन्स रेडिकल, प्ल्युम्यूल अँड वन ऑर टू कॉटिलेडन्स. सो हे आपण सुरुवातीलाच पाहिलं. प्ल्युम्यूल काय असतं तर ज्याच्यापासून शूट पार्ट डेव्हलप होतो, रेडिकल ज्याच्यापासून रूट पार्ट डेव्हलप होतो आणि 2 कॉटिलेडन असतात. अशा पद्धतीचे काही प्लांटमध्ये एकच कॉटिलेडन असतं, डिपेंड की ते मोनोकॉटिलेडन्स आहे की डायकॉटिलेडन्स आहे. आउटर मोस्ट कवरिंग ऑफ अ सीड इज कॉल्ड सीड कोट. सगळ्यात बाहेरचं लेअर त्याला आपण म्हणणार आहोत सीड कोट. शोज आउटर लेअर्स कॉल्ड टेस्टा अँड इनर टेगमेंट. ओके, सो सपोज की हे आहे आपलं सीड. याचा जो सगळ्यात शेवटचं किंवा सगळ्यात बाहेरचं कवरिंग आहे त्याला आपण म्हणणार आहोत टेस्टा. त्याच्या आतमधलं जे कवरिंग आहे त्याला आपण म्हणणार आहोत टेगमेन. ओके, टेगमेन. नेक्स्ट आहे ह्याला हायलम किंवा हिलम म्हणतात. सो हायलम इज अ स्कार ऑन दी सीड कोट थ्रू विच सीड अटॅच टू दी फ्रूट. ओके, सो इथे कुठे सीड दिलेला आहे का, लेट मी चेक. नाही दिले का, ओके आय विल ड्रॉ. ओके, सो तुम्ही जर बेसिकली पाहिलं तर हे सपोज की आहे आपलं सीड. सो सीडच्या या ठिकाणी एक छोटासा पार्ट असतो की ज्या पार्टवरती ते जे सीड आहे तर ते त्या फ्रूटला अटॅच्ड होणार आहे. ओके, तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याचदा जेव्हा आपण सीडला बाहेर काढतो किंवा तुम्ही जर वटाणामध्ये पाहिलं असेल तर जेव्हा आपण वटाणा सोलणार आहोत तर तेव्हा हे जे अटॅचमेंट आहे ज्याच्यामुळे ते वटाणा त्या ओव्हरीच्या
वॉलला अटॅच्ड आहे तर त्याला आपण म्हणणार आहोत हायलम. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, कुठे होतो आपण, हां, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज की एम्ब्रिओ ऑफ अ सीड एनक्लोज्ड विदिन सीड कोट. सो जो एम्ब्रिओ आहे तो सीड कोटच्या आतमध्ये आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपली सीड आहे, याच्या आतमध्ये या ठिकाणी एम्ब्रिओ प्रेझेंट असतो. एम्ब्रिओनल ॲक्सिस कन्सिस्ट ऑफ रेडिकल अँड प्ल्युम्युल. हा एम्ब्रिओनिक ॲक्सिस असतो, याच्यावरती असणार आहे प्ल्युम्युल, खाली असणार आहे रेडिकल. द पार्ट ऑफ एम्ब्रिओनल ॲक्सिस बिटवीन कॉटिलेडन, म्हणजे या कॉटिलेडनच्या मध्ये, म्हणजे हा एक कॉटिलेडन आहे, हा एक कॉटिलेडन आहे, याच्यामध्ये आहे आपलं एम्ब्रिओनल ॲक्सिस. त्याच्यामध्ये प्ल्युम्युल जे आहे तर ते आहे एपिकोटाईल, याला आपण म्हणतो एपिकोटाईल. एपिकोटाईल का, तर हा वरचा पार्ट आहे, एपी म्हणजे वरचा पार्ट, आणि द पार्ट विच इज बिलो दॅट इज कॉल्ड एज रेडिकल, आणि यालाच आपण हायपोकोटाईल पण म्हणतो. हायपो याचा अर्थ होतो लोअर किंवा खालचा पार्ट. ओके. एपी म्हणजे वरचा पार्ट, हायपो म्हणजे खालचा पार्ट. एंडोस्पर्म फॉर्म्ड इन दिस सीड इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू. सो याच्यामध्ये जे एंडोस्पर्म तयार होतं ते कसं आहे, न्यूट्रिटिव्ह आहे, ते न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं. द फूड स्टोअर्ड इन द एंडोस्पर्म इज पार्शियली ऑर कम्प्लिटली यूज्ड ड्युरिंग एम्ब्रिओ फॉर्मेशन. याच्यामध्ये या एंडोस्पर्ममध्ये जे फूड स्टोअर्ड असेल ते एकतर एम्ब्रिओ फॉर्मेशनसाठी वापरलं जातं. वेन पार्शियली यूज्ड अप द रिझल्टंट सीड इज एंडोस्पर्मिक. आणि जर पार्शियली फूड वापरलं असेल तर जे तयार होणारं सीड आहे ते कसं आहे, एंडोस्पर्मिक आहे. फॉर एक्झाम्पल कॅस्टरमध्ये असतं. आणि जेव्हा ते स्टोअर्ड फूड जे की एंडोस्पर्ममध्ये स्टोअर केलेलं आहे ते जर फूड किंवा ते जे काही न्यूट्रिशन असेल ते जर पूर्ण वापरलं गेलं त्या सीडद्वारे, तर ते जे रिझल्टंट सीड असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत नॉन एंडोस्पर्मिक सीड. फॉर एक्झाम्पल टीमध्ये असतं. ओके. सो हे जर सगळं एंडोस्पर्म वापरलं गेलं तर काहीच या ठिकाणी राहणार नाही. सो त्या सीडला आपण म्हणणार आहोत नॉन एंडोस्पर्मिक. आणि जर पार्शली म्हणजे थोडंसं फूड वापरलं आहे, थोडंसं नाही वापरले असं जर असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत एंडोस्पर्मिक. ओके. सो एंडोस्पर्मिक आहे कॅस्टर आणि नॉन एंडोस्पर्मिक आहे दॅट इज पी. नेक्स्ट आहे स्टडी ऑफ सम इम्पॉर्टंट फॅमिलीज. फॅमिलीज आर ग्रुप ऑफ प्लांट्स हॅव्हिंग व्हेरी डिस्टिंग्विश्ड कॉमन कॅरेक्टर्स. फॅमिली कुठे येतं ते आपण ऑलरेडी फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे, लिव्हिंग वर्ल्डमध्ये, नाही सॉरी, सिस्टमॅटिक क्लासिफिकेशनमध्ये पाहिलेलं आहे. फर्स्ट फॅमिली आहे फॅबिकेसी. दी प्लांट्स आर इदर ट्रीज, श्रब्स ऑर हर्ब्स. याच्यामध्ये एकतर ट्रीज असतात, श्रब्स असतात किंवा हर्ब्स असतात, म्हणजे सगळ्याच व्हरायटीमधले प्लांट्स याच्यामध्ये असतात. पी प्लांट बिलॉंग्स टू दिस फॅमिली. याच्यामध्ये बेसिकली जे पी किंवा बीन्सवाले आहेत ते सगळे प्लांट्स येतात. द रूट शोज रूट नोड्यूल्स. यांच्या रूटमध्ये रूट नोड्यूल्स असतात फॉर नायट्रोजन फिक्सेशन. नेक्स्ट आहे पी इज अन इरेक्ट क्लाइंबर. म्हणजे पी असं सरळ उगवणारं क्लाइंबर म्हणजे वेल आहे. नेक्स्ट आहे द लीव्ज आर पिनॅटली कंपाऊंड. पिनॅटली कंपाऊंड म्हणजे कसं, तुम्ही जर ह्याच्यामध्ये पाहिलं असेल, हां या ठिकाणी लीव्ज दिलेले आहेत. लीव्ज कसे आहेत, पिनॅटली कंपाऊंड आहेत. पिनॅटली कंपाऊंड म्हणजे कसे, ह्याचे म्हणजे नीमच्या पानाचे लीव्ज कसे असतात, सॉरी नीमच्या झाडाचे लीव्ज कसे असतात त्याप्रमाणे आहेत. अशा पद्धतीने हे लीव्ज असतात, पिनॅटली कंपाऊंड ज्याला आपण म्हणतो. आणि ओके, ऑब्वियसली कंपाऊंड आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अरे हे खूपच चालते. हां, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अरेंज्ड इन ऑल्टरनेट फायलोटॅक्सी. ऑल्टरनेट म्हणजे कसं, एक इथे उगवलेलं आहे, एक इथे लीफ आहे, एक इथे आहे, एक इथे आहे, असं ते ऑल्टरनेट असतात. त्याच्यानंतर द इन्फ्लोरोसन्स इज रेस्मोस टाईप. रेस्मोस म्हणजे कसं, इन्फ्लोरोसन्स कसं असणार आहे, या ठिकाणी जर आपण रेस्मोस ड्रॉ केलं, इन्फ्लोरोसन्स ड्रॉ केलं, लेट मी ड्रॉ. ओके. सो हे जे वरचे फ्लावर्स मी ड्रॉ केलेले आहेत हे वरचे फ्लावर्स यंग फ्लावर असतात आणि खालचे फ्लावर ओल्ड असतात. सो हे जे एक्रोपेटल डेव्हलपमेंट आहे म्हणजे खालून वर जे फ्लावर्सची ग्रोथ आहे याला आपण म्हणणार आहोत रेस्मोस टाईप. फ्लावर्स आर बायसेक्शुअल अँड झायगोमॉर्फिक. बायसेक्शुअल म्हणजे दोन्ही सेक्सेस प्रेझेंट आहेत आणि झायगोमॉर्फिक म्हणजे कसं, तर जे बायलेटरल सिमेट्रिकल आहे. कॅलिक्स हॅज 5 फ्युज्ड सेपल्स. कॅलिक्समध्ये जे सेपल्स प्रेझेंट आहेत ते फ्युज्ड आहेत. फ्युज्ड म्हणजे कसं, गेमोसेफॅलस आहे. अरेंज्ड इन इम्ब्रिकेट एस्टिवेशन. इम्ब्रिकेट एस्टिवेशन कसं असतं, लेट मी शो यू अगेन. सो याला आपण म्हणणार आहोत इम्ब्रिकेट एस्टिवेशन. हे ट्विस्टेड तर आहेच पण हे एका डायरेक्शनमध्ये ट्विस्टेड नाही आहे. सो याला आपण म्हणतो इम्ब्रिकेट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कोरोला हॅज 5 फ्री पेटल्स. पेटल्स कसे आहेत, फ्री आहेत, बट सेपल्स कसे होते, फ्युज्ड होते. सो फ्री असेल तर आपण त्याला काय म्हणतो, पॉलीपेटॅलस. अरेंज्ड वेक्सिलरी एस्टिवेशन. पेटल्स कसे अरेंज्ड आहेत, वेक्सिलरीमध्ये. कॅलिक्स कसे अरेंज्ड आहेत, इम्ब्रिकेटमध्ये. ओके. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर वेक्सिलरी म्हणजे कसं, असं एस्टिवेशन आहे. सो तुम्ही जर वाटाण्याचं वगैरे फ्लावर पाहिलं असेल तर ते अशा प्रकारामध्ये असतं, अशा एस्टिवेशनमध्ये असतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दी पेटल्स आर अनइक्वल इन साईज. सगळे पेटल्स काय सेम साईजचे नसतात, अनइक्वल साईजमध्ये असतात. दी लार्जेस्ट पेटल इज वेक्सिलम. सगळ्यात मोठं पेटल जे असेल त्याला आपण वेक्सिलम म्हणणार आहोत. 2 स्मॉल पेटल आर विंग्स अँड दी स्मॉलेस्ट पेटल्स आर नील. So if you see here
तर आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे सगळ्यात छोटेसे पेटल्स, सगळ्यात छोटे म्हणजे सगळ्यात लहान पेटल्स आहेत. त्याच्यानंतर हे थोडेसे मोठे पेटल्स आहेत आणि हा सगळ्यात मोठा पेटल आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही या फ्लावरमध्ये पाहू शकता. हे जे आहेत डार्क पिंक कलरचे, तर हे सगळ्यात लहान म्हणजे किल आहेत. त्याच्यानंतर हे जे आहे हे विंग्ज आहेत आणि याच्या आतमध्ये एक मोठं पेटल असतं. तर अशा पद्धतीने हे 5 पेटल्सची अरेंजमेंट आहे आणि हे फ्युज्ड नाही आहेत, हे कसे आहेत, फ्री आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओ ओ ओ ओ ओ सो नेक्स्ट आहे अँड्रोशियम हॅज 10 स्टेमन्स अरेंज्ड इन डायडेफॅलस कंडिशन. सो याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं डायग्राममध्ये, हा ॲक्च्युली फ्लोरल डायग्राम आहे, आपण नंतर पाहणार आहोतच. बट त्याच्या आधी हे जर तुम्ही पाहिलं, हे जे तुम्हाला पाहायला मिळते हे काय आहेत, एंड्रोशियम आहेत. आणि हे किती असणार आहेत, हा एक असे मिळून हे किती असणार आहेत, एकूण 10 असणार आहेत. आणि डायडेफॅलस कंडिशन असं का म्हटलेलं आहे, तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे एक सेपरेट आहे, म्हणजे हे असं असतं 9+1. ओके, सो हे एकत्र आहेत आणि हे सेपरेट आहे. सो याला आपण म्हणणार आहोत 9+1ची अरेंजमेंट. तुम्ही या ठिकाणी पण पाहू शकता. ए म्हणजे काय आहे, एंड्रोशियम. हे आपण आधी पण पाहिलं होतं. ए कोणाचा सिम्बॉल आहे, एंड्रोशियमचा. सो आपण हे कसं लिहितो, 9+1, कारण 1 सेपरेट आहे आणि 9चा एक ग्रुप आहे. नेक्स्ट आहे गायनोशियम इज मोनोकार्पलरी. यांच्यामध्ये सिंगल कार्पल प्रेझेंट आहे, सिंगल कार्पलरी प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे युनिलोक्युलर आहे, म्हणजे एकच चेंबर आहे. ओव्हरी इज सुपिरियर विथ मेनी ओव्ह्यूल्स ऑन मार्जिनल प्लासेंटा. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर आपण याच्या आधीच पाहिलेलं आहे की पी मध्ये कसं असतं, मार्जिनल प्लासेंटेशन आहे. सो हे कसं आहे, जे ओव्हरीज आहेत तर ते मार्जिनल रोमध्ये किंवा मार्जिनल टाईपमध्ये अरेंज्ड असतात. ओव्हरी डेव्हलप्स इन लेग्युम टाईप ऑफ फ्रूट. तुम्ही जर पाहिलं असेल तर आपलं जे वाटाणा आहे त्याचं हे कसं आहे, लेग्युम शेप आहे. म्हणजे हा जो आहे असा शेप जो आहे, ज्याला आपण ग्रीन कलरचं ते कवरिंग आहे, तर ते कसं आहे, लेग्युम शेपमध्ये डेव्हलप झालेलं हे फूड आहे. सीड्स आर नॉन एंडोस्पर्मिक. सीड्स कशा आहेत, नॉन एंडोस्पर्मिक आहे. याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये जे एंडोस्पर्म आहे ते प्रेझेंट आहे का, तर नाही, ते कम्प्लिटली सीडच्या डेव्हलपमेंटसाठी वापरलं गेलेलं आहे. सो त्याच्यामुळे हे कसं आहे, नॉन एंडोस्पर्मिक. आता त्याचा फ्लोरल फॉर्म्युला आपण काय पाहिलं, हे फ्लावर्स कसे असतात, काय होतात, झायगोमॉर्फिक होते. झायगोमॉर्फिक म्हणजे काय, बायलॅटरली सिमेट्रिकल. आणि ते आपण असं दाखवतो, म्हणजे हे 2 पार्ट्स आणि मधून हे कट, याला आपण म्हणतो बायलॅटरली सिमेट्रिकल. नेक्स्ट आपण पाहिलं होतं की हे बायसेक्शुअल आहे. सो दिस इज फॉर मेल अँड दिस इज फॉर फिमेल. सो दॅट्स वाय हे कसं झालं, बायसेक्शुअल झालं. नेक्स्ट आहे K5 आहेत. के म्हणजे काय, कॅलिक्स. के इज यूज फॉर कॅलिक्स. कॅलिक्स किती आहेत, 5 आहेत. 5 सेपल्स आहेत, आपण पाहिलं होतं, ते पण फ्युज्ड स्टेटमध्ये प्रेझेंट आहेत. सो तुम्ही जर डायग्राममध्ये पाहिलं तर हे जे बाहेरचे आहेत त्याला आपण म्हणणार आहोत सेपल्स. सो हे कसे आहेत, फ्युज्ड स्टेटमध्ये आहेत. हा 1, हा 2, 3, 4 आणि हा 5. सो हे फ्युज्ड म्हणजे एकमेकांना असे फ्यूज झालेले आहेत. सो हे आहेत सेपल्स. नेक्स्ट आहे सी म्हणजे काय, कोरोला. 1+2+2 म्हणजे आता हे जर तुम्ही पाहिलं तर हे कसे आहेत, कोणत्या एस्टिवेशनमध्ये होते, वेक्सिलरी एस्टिवेशनमध्ये होते. हे असं का दिलेलं आहे, 1+2+2, तर 1 मोठा फ्लावर म्हणजे हे मोठं फ्लावर. नेक्स्ट आहेत हे 2 मधले विंग्ज आणि हे 2 जे आहेत शेवटचे त्याला आपण म्हणतो किल. ओके, सो हे 2 आहेत किल्स, हे 2 आहेत विंग्स आणि हा आहे आपला मोठा फ्लावर किंवा मोठं पेटल, ज्याला आपण म्हणतो वेक्सिलम. नेक्स्ट आहे एंड्रोशियम 10 आहेत, हा 1 आणि हे बाकीचे उरलेले 9. नेक्स्ट आहे जी ओव्हरी आहे तर ती सुपिरियर आहे. सुपिरियर आपण असं दाखवतो, जीच्या खाली एक डॅश आपण देतो. किती आहे, मोनोकार्पलरी आहे. सो इथे आपण 1 लिहिणार आहोत, म्हणजे एकच कार्पल प्रेझेंट आहे आणि ते इथे असणार आहे. सो दिस इज कार्पल. ओके, आणि हा जो डॉट आहे याचा अर्थ हे मदर एक्सिस आहे. म्हणजेच या पॉईंटवरती हे जे फ्लावर आहे तर ते या स्टीमला अटॅच्ड आहे, म्हणजे या साईडून अटॅच आहे, या पॉईंटवरती नाही, या साईडून ते अटॅच्ड आहे. सो हे झालं फ्लोरल डायग्रामबद्दल. आणि इथे जे सगळे पार्ट्स आपण पाहिले आतापर्यंत ते सगळे तुम्हाला याचं ट्रान्सवर्स सेक्शन, लॉन्जिट्युडिनल सेक्शन वगैरे पाहायला मिळते. नेक्स्ट फॅमिली दॅट इज सोलॅनेसी. सोलॅनेसीमध्ये बेसिकली ब्रिंजल वगैरे सगळं येतं. सो प्लांट्स आर हर्ब्स, श्रब्स ऑर स्मॉल ट्रीज. याच्यामध्ये एक तर हर्ब्स आहेत, श्रब्स आहेत किंवा स्मॉल ट्रीज आहेत. दतुरा प्लांट बिलॉंग्स टू धिस फॅमिली. दतुरा याच्यामध्ये येणार आहे. दी रूट शोज टॅपरूट सिस्टीम. याच्यामध्ये टॅपरूट सिस्टीम आहे. टॅपरूट सिस्टीम आहे म्हणजे हे कसे असणार आहे, डायकोटिलेडन असणार आहेत. द स्टेम इज इरेक्ट. स्टेम उभं आहे, इरेक्ट आहे. उडी आहे आणि ब्रांच्ड आहेत. स्टेमवरती उडचा लेअर असणार आहे आणि ब्रांच्ड पण असणार आहेत. इट इज कवर्ड बाय हेअरी स्ट्रक्चर्स इन सम प्लांट्स. तुम्ही जर पाहिलं असेल तर काही स्टेमवरती अशा पद्धतीने हेअरी आउटग्रोथ असते. ही हेअरी आउटग्रोथ वगैरे काय आहे आपण ॲनाटॉमीमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोतच. बट याच्यामध्ये हेअरी आउटग्रोथ असते, ज्याला आपण ट्रायकोम वगैरे म्हणतो. सो ही काही प्लांट्समध्येच पाहायला मिळते. इट इज कवर्ड बाय हेअरी स्ट्रक्चर्स इन सम प्लांट्स. इन पोटॅटो इट इज अंडरग्राउंड ट्यूबर. सो जर आपण पोटॅटोमध्ये वगैरे पाहिलं तर पोटॅटो जमिनीच्या खाली उगवतो. सो इट इज अंडरग्राउंड ट्यूबर. दी लीव्ज आर सिम्पल. सिम्पल लीव्ज आहेत.
अरेंज्ड इन ऑल्टरनेट फायलोटॅक्सी, सिम्पल लीव्ज जर असतील आणि फायलोटॅक्सी मॅनरमध्ये म्हणजे अशा पद्धतीने अरेंज्ड आहेत. प्रत्येकाच्या ठिकाणी इथे येणार आहे ॲक्सिलरी बर्ड. ओके, सो असे हे ऑल्टरनेट मॅनरमध्ये अरेंज्ड असणार आहे त्यांचे लीव्ज. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विथ रेटिक्युलेट वेनेशन. रेटिक्युलेट वेनेशन का, तर हे कसं आहे डायकोटिलेडन, आणि आपण पाहिलेलं आहे मध्य प्रदेश डॉक्टर म्हणजेच काय डायकोटिलेडस कसं आहे रेटिक्युलेट आहे. द इन्फ्लोरेसन्स इज सायमोस. सायमोस म्हणजे कसं, तर लेट मी ड्रॉ. सो हे कसं आहे बेसिपेटल आहे. बेसिपेटल म्हणजे कसं, जे खालचे फ्लावर्स आहेत हे सपोज की स्टीम आहे, खालचे फ्लावर्स न्यू असतात आणि वरचे फ्लावर्स ओल्ड असतात, याला आपण म्हणतो बेसिपेटल किंवा सायमोस. फ्लावर्स आर सोलिटरी म्हणजे फ्लावर्स एकटे एकटे पण असतात, ग्रुपमध्ये नसतात. बायसेक्शुअल आहे. एक्टिनोमॉर्फिक आहे. एक्टिनोमॉर्फिक म्हणजे कसं रेडियली सिमेट्रिकल म्हणजे आपण फ्लावरला कुठूनही सेंटरमधून कट केलं तरी पण सेम पार्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅलिक्स हॅज 5 फ्युज्ड सेपल्स. जे सेपल्स आहेत ते कसं आहेत फ्युज्ड आहेत. फ्युज्ड असतात, सो त्याला आपण म्हणणार आहोत गेमोसेफॅलस. नेक्स्ट आहे अरेंज्ड इन वेल्वेट एस्टिवेशन. सो यांचं एस्टिवेशन कसं आहे वेल्वेट आहे. वेल्वेट म्हणजे कोणतं फर्स्ट टाईपचं एस्टिवेशन, सो याला आपण म्हणतो वेल्वेट एस्टिवेशन. कोण अरेंज आहे कॅलिक्स अरेंज्ड आहे वेल्वेट टाईप ऑफ एस्टिवेशनमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके, सो नेक्स्ट आहे कोरोला हॅज 5 फ्युज्ड पेटल्स. कोरोलामध्ये जे पेटल्स आहेत ते पण फ्युज्ड आहेत, सो गॅमा पेटलस. अरेंज्ड इन दी एस्टिवेशन दॅट इज कॉन्टोर्टेड एस्टिवेशन. कॉन्टोर्टेड एस्टिवेशनमध्ये हे सगळे फ्लावर्स प्रेझेंट आहेत. या ठिकाणी तुम्ही एस्टिवेशन पाहू शकता. इट इज लाईक धिस. हे 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 काय आहेत पेटल्स प्रेझेंट आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अँड्रोशियम हॅज 5 फ्री बट एपिपेटॅलस स्टेमन्स. सो अँड्रोशियममध्ये जे स्टेमन्स आहेत ते किती आहेत 5. सो हा एक स्टेमन आहे, हा एक स्टेमन आहे, हा एक स्टेमन आहे, हा एक स्टेमन आहे, हा एक स्टेमन आहे. एपिपेटॅलस म्हणजे काय पेटल्सच्या वरती प्रेझेंट आहेत, सो त्याला आपण म्हणणार आहोत एपिपेटॅलस. नेक्स्ट आहे गायनोशियम इज बायकाल्पेलरी ऑर सिनकार्पस. जे गायनोशियम आहे ते बायकाल्पेलरी आहे, 2 कार्पल्स प्रेझेंट असणार आहेत. सो इथे 2 कार्पल्स प्रेझेंट असणार आहेत आणि सिनकार्पस आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट बायलोक्युलर ओव्हरी इज सुपिरियर विथ मेनी ओव्ह्यूल्स अरेंज्ड इन एक्झाईल प्लॅसेंटेशन ऑर स्वोलोन प्लासेंटा. बायलोक्युल म्हणजे याच्यामध्ये 2 चेंबर्स प्रेझेंट आहेत ओव्हरीमध्ये. याच्यामध्ये जे प्लॅसेंटेशन असणार आहे ते एक्साईल टाईपचं असणार आहे. एक्साईल म्हणजेच जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते दॅट इज कॉटनमध्ये किंवा चायना रोजमध्ये असतं त्याप्रमाणे प्लॅसेंटेशन असणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओव्हरी डेव्हलप्स इन बेरी ऑर कॅप्स्यूल टाईप ऑफ फ्रूट. एकतर याचं बेरी शेपमध्ये कन्वर्जन होणार आहे म्हणजे जसं की टोमॅटोमध्ये असतं त्याप्रमाणे, किंवा कॅप्सूल तयार होऊ शकते. सीड्स आर एंडोस्पर्मिक. एंडोस्पर्मिक म्हणजे यांच्यामध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट आहे. त्याच्यामधलं फक्त पार्शियल म्हणजे थोडंसं जे फूड आहे तर ते सीडनी वापरले, बाकीचं फूड त्या ओव्हरीमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे. फ्लोरल फॉर्म्युला त्याच्या आधी आपण डायग्राम बघूया. डायग्राममध्ये हे आहेत 5 सेपल्स जे की गॅमोसेफॅलस म्हणजेच फ्युज्ड फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर हे आहेत पेटल्स, हे पण फ्युज्ड फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर हे आहेत एंड्रोशियम जे की पेटल्सवरती प्रेझेंट आहेत, सो त्याला आपण एपिपेटलस कंडिशन असं म्हणतो. नेक्स्ट आहे कार्पल, 2 कार्पल्स आहेत, सो बायकाल्पेलरी. त्यासोबतच आपण पाहिलं होतं की हे एक्टिनोमॉर्फिक आहे म्हणजे रेडियली सिमेट्रिकल आहे. याला आपण कुठूनही कट केलं सेंटरमधून तरी सेमच पार्ट मिळणार आहे. नेक्स्ट आहे बायसेक्शुअल आहे. त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये कॅलिक्स आहेत तर ते 5 आहेत, 1 2 3 4 5. ज्याच्यामध्ये कोरोला आहेत तर ते पण 5 आहेत आणि कोरोलावरती जे अँड्रोशियम आहे तर ते आहे. सो याला आपण एपिपेटलस कंडिशन अशी दाखवतो. सो जी आणि जीच्या खाली डॅश याचा अर्थ ओव्हरी कशी आहे सुपिरियर आहे आणि 2 कार्पेलरी प्रेझेंट आहेत. सो हे आहे ओरिजिनल डायग्राम ऑफ दी फ्लावर आणि अशा पद्धतीचं हे फ्रूट आहे. सो इन दिस वे आजचा आपला चॅप्टर संपलेला आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.